नमस्कार मंडळी, आज आहे गणेश जयंती आणि आम्ही आलो होतो वाईच्या महागणपतीच्या दर्शनाला. तर खूप सारी गर्दी होती इथं. बाहेरूनच मुखदर्शन घेतलं आणि तुम्हाला सुद्धा घडवलं. मंदिर खूप छान सजवलं होतं. खूप साऱ्या लाइटिंग्स हे रात्री खूप छान उठून दिसतं बरं का. आणि मग त्यानंतर आम्ही निघालो भाजी मंडईमध्ये. तर मला आहे ना गणपती बाप्पांसाठी आज छोटंसं गिफ्ट घ्यायचं होतं, त्यांचा वाढदिवस आहे म्हणून. तर वाई महोत्सव काही दिवसापूर्वी पार पडला ना, तिथं आपला स्टॉल लागला होता. तर बरेच सारे ब्लॉग आपले पेंडिंग राहिलेले आहेत, ते आता पटापट मी अपलोड करेनच. आणि आम्ही आता आलो होतो पद्मावती ज्वेलर्समध्ये. तर इथं ना खूप साऱ्या बुगडीच्या डिझाईन्स व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील. मी घेतलं होतं ना तेव्हा बऱ्याच जणांनी मला कमेंट करून विचारलं होतं की ताई तुम्ही कुठं घेतलं किंवा आम्हाला द्याल का म्हणून. तर चांदीची गदा बघा किती सुंदर आहे. यामध्ये पण मी खूप साऱ्या डिझाईन्स बघितल्या, पण मला हीच आवडली बरं का. कारण इझिली क्लीन होती. कमी जितका डिझाईन्स असतील ना दागिन्याला, तितकं ते इझिली क्लीन होतं. आणि त्यानंतर कानातले बघितले, ते काही घेतले नाही. म्हटलं नको इन्व्हेस्ट करायला. आणि त्यानंतर इथं आम्ही गदाना गुपण्यासाठी आलो. तर त्या मावशींच्या पायामध्ये असं होतं. मावशीनं म्हटलं का हे घालता तो मावशी? तर मावशी म्हणाल्या की आपला नवरा की नाही आपल्या मुठीत राहिला पाहिजे म्हणून. तर मग थेट मी कॅमेरा आहोंकडे फिरवला आणि त्यांना विचारलं तुम्ही राहाल का माझ्या मुठीत? तर ते हसायला लागले आणि मावशींना पण हसू आलं. खरं तर याचं असं कारण आहे की चांदी थंड असते आणि ती पायामध्ये घातली की नाही, म्हणजे जोडवे, पैंजण किंवा मासोळ्या असं तुम्ही घातलं की तुम्हाला गर्भाशयाचे आजार होत नाहीत. आणि शिवाय मासिक धर्म जो आहे आपला तो रेग्युलर येतो, त्यामध्ये काही अडचण येत नाही. म्हणून चांदी ही पायात नेहमी घातली जाते बरं का. नंतर घरी आले आणि ही गुढीपाडव्याची साडी मी शिवलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर नंबर देते. पटापट तुमची गुढीपाडव्याची साडी बुक करायची आहे. यामध्ये कलर व्हरायटी तुम्हाला खूप साऱ्या बघायला मिळणार आहे. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी दाखवेनच. त्यानंतर गणपती बाप्पांसाठी स्पेशल असं गिफ्ट घेतलं होतं, ते म्हणजे चांदीचं जानवं घेतलं होतं मी. बरेच दिवस झालं गणपती बाप्पांना मला काही ना काहीतरी करायचं होतं आणि मला देवांना सजवायला, नटवायला, लहान मुलांना नटवायला खूप आवडतं. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा झाली, संध्याकाळची दिवाबत्ती झाली, आरती झाली आणि मस्तपैकी मी इथं उकडीचे मोदक केले होते गव्हाच्या पिठापासून, ते सुद्धा खूप छान झाले. यांनी तर देवघरासमोर बसूनच खाल्ले. आणि मग त्यानंतर नैवेद्य दाखवला. साधा आपला मेनू होता. मसाला वांगं केलं होतं, मसाले भात केले होते, गोडाला मोदक होते आणि चपाती केली होती. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.